कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. पहिल्यांदा कधी भेटला तुम्ही सगळ्या? पहिल्यांदा शाळेमध्ये. शाळेचं नाव काय? हिंदू मुलींची शाळा. तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली? माझ्या लग्नाला 16 वर्ष झाले. 16 वर्ष. कसं जमलं ते? लव्ह टू अरेंज मॅरेज आहे. मी कुठे? माझ्या नंदेच्या लग्नामध्ये मी गेली होती, तर तिथे मला यांनी बघितलं, तर तिथेच ठरवलं की लग्न करायचं तर ह्याच मुलीशी. कोणी? त्यांनी श्रीकांत. ठरवलं? हा, श्रीकांत. तुम्ही तेव्हा बघितलं नव्हतं? नाही. बरं, मग तुम्ही कधी बघितलं त्यांना? जेव्हा ते घरी यायला जायला लागले रिलेटिव्ह असल्यामुळे, मग त्याच्यानंतर बोललेत की नाही, लग्न मला तुझ्याशीच करायचं आहे. मग ते इतरांच्या लग्नामध्ये मुली बघायला जायचे का? कदाचित मुलं तसंच करतात. कमी वयात झालेलं आहे मी. 20 वर्षाचीच असेल तेव्हाच लग्न झालंय जस्ट. ते काय करतात आता? आता घरी आमच्या सोन्या चांदीचं शॉप आहे. पहिले आपण पत्रकार काय होते. करता? मी मेकअप आर्टिस्ट आहे. अच्छा, आपलं कसं काय? या सर्व माझ्या लव्ह स्टोरीमध्ये सामील होत्या. ऍक्च्युली आम्ही जेव्हा भेटलो, आम्ही छोटे सेम एजचे कॉलेज स्टुडंट्स. प्रेम झालं, सर्व झालं. माझ्या घरच्यांना हे पसंत नव्हते आणि नॉर्मली इन्कम नव्हती, जॉब नव्हता, सेटल नव्हते. ती माझी जिद होती की लग्न करील तर मी यांच्याशीच करेल. माझं लव्ह मॅरेज. किती वर्षाचे असताना हे झालं? लग्न मी 18व्या वर्षी केलं. 18व्या वर्षी? हा, घाई होती त्यांना. त्यांना घाई होती? त्यांना असं वाटलं की घेऊन कोणी तर नाही जाणार. आता काय करतात मिस्टर? ते कार फायनान्स, त्यांचा म्हणजे स्वतःचा आहे, बिझनेस आहे, कार फायनान्स लोन आपण काय फायनान्स. करता? मी ते जे सर्व करतात, हाऊस वाईफ. ते सगळं तुम्ही करता. हा, पण मला सांगा की त्यावेळेला जितकी एकत्र राहायचा तसेच आताही तुम्ही एकत्रच असता? हा. सोडतच नाही त्याला कुठेही? आताही असंच झालं बरं. इथे यायची घाई मला, पण त्याला ऑफिस जायची घाई नाही. नाहीये? नाही, कारण की सजून तू कुठे चालली, हा मी तुला सोडून देतो. मग सांगितलं का आता? बघच टीव्हीवर सगळंच सांगते. ऍक्च्युली आम्ही जी वय निवडली ना लग्नाची, ती चुकीची होती आणि आजही मला पछतावा आहे त्या गोष्टीचा. पण डिसिजन माझं राईट होतं. मला ही गोष्ट आवडतं की नाही, मी डिसिजन छान घेतलं की मला तो मिळाला. त्याचं काय म्हणणं आहे आता? त्याचं हेच म्हणणं आहे की तू डिसिजन घेतला, मी तर घेतलाच होता, आता राहू सोबत. करू काय शकतो, राहावंच लागेल. माझं पण लग्न कमी वयातच झालेलं आहे. 18 वर्ष. नागपूरमध्ये काय तेव्हा हे आलं होतं? आम्ही सगळे ऍक्च्युली 87ला जे बॉर्न झाले ना, ऍक्च्युली जो एक व्हायरल आला होता ना, तो त्यावेळेस आला. असं झालं. मला पण एका लग्नातच त्यांनी बघितलं होतं आणि त्यांना आवडली. नंतर मग माझ्याकडली फायनान्शियल कंडिशनर तेवढी हे नव्हती, त्यामुळे माझं लग्न लवकर झालं. त्यामुळे लग्नानंतर आम्ही आमचं व्यवस्थित होतं, थोडं छान व्यवस्थित सगळं. हे इकडे जाणं तिकडे जाणं फिरणं सगळं व्यवस्थित होतं. त्यानंतर थोडं आमचं गडबडलं, थोडं हे झालं. मी जे राहते ना, घरचे प्रॉब्लेम्स आहे ते थोडं बिघडलं आमचं. आणि आता 11 महिने झाले त्यांची डेट झाली आणि मी आता माझं फॅशन डिझायनर वगैरे सगळं सोबत झालं. त्यांनी मला खूप सपोर्ट केला. दुर्दैवाने त्यांनी निघून गेले ते, पण त्या काळात या मैत्रिणींनी कशी साथ? खूप सपोर्ट केला मला मैत्रिणींनी, खूप जास्त. आणि आज मी स्वतः फॅशन डिझायनिंग केली आणि स्वतःचं बुटीक आज मी ओपन आहे ना, स्वतःच्या पायावर आहे. आणि 2 मुलं आहेत मला. एक 16 वर्षाची मुलगी आहे, ती 11thला आहे, आणि मुलगा. उत्तरोत्तर आणखी चांगलं होणार, ही शुभेच्छा तुम्हाला. बस सपोर्ट आहे सगळ्या, आणि आम्ही सगळ्या मिळून मिसळून सगळ्या राहतो. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.